सुरुवात करूया। जितेंद्र आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलन होत असताना महायुतीतील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे। त्यामुळे महायुतीच्या विरोधात सातत्याने विधान करणारे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। यावर सुप्रिया सुळेंनी त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणत विषय टाळलाय, तर भुजबळांनी मात्र राज्यसभेचं सोडा, मी लोकसभेलाही माघार घेतल्याचं म्हटल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। तर मुश्रीफांनी मात्र भुजबळ नाराज नसल्याचं ठणकावून सांगितलंय। छगन भुजबळ साहेब नाराज आहेत, पवार साहेबांकडे ते पुन्हा येण्याची चर्चा आहे। भुजबळ साहेब नाराज आहेत? माझ्या कानावर काय नाही आलं। असं म्हणाले की 70 जागा विधानसभेच्या घ्या दादा, ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाही। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना, आम्ही कसं सांगणार? त्यांनी काय, त्यांचं काय जाताना ठरलं असेल, विधानसभेला किती सीट देणार, लोकसभेला, हे आम्हाला कसं माहिती असेल? मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते। मागच्या 1-2 दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने वक्तव्य करतात, म्हणजे मनुस्मृतीचा विरोध असेल किंवा विधानसभेच्या जागांबाबत आपण नाराज आहात? मी नाराज काय नाही। मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो। खोटं बोलणं मला जमत नाही। राज्य विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही। राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा कालपासून येत आहेत। काय एकूण परवा बैठकीला देखील ते होते, तसे काही शक्यता आहे किंवा तसे काही? बघा, त्याच्याबद्दल काही असा विषय नाही। असा विषय असता तर भुजबळ साहेब तिथे बोलले असते। भुजबळ साहेबांच्या मनात असं काही असेल असं मला वाटत नाही। पण उघडपणे तुम्ही त्यांच्यावर आता नाराजी व्यक्त करताय, दुसऱ्या बाजूला ते महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा कुठेतरी। मी नाराजी त्याबद्दल नाही व्यक्त केली। मी व्यक्त केली जितेंद्र आव्हाडांची बाजू घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान त्यांनी केला आहे, ही गोष्ट ती विसरले, एवढ्यापुरतंच माझं मर्यादित आहे। छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात काही मला काही माहिती नाही। याबद्दलची माहिती अजितदादा पवार आणि हे नेतेच आमचे सांगू शकतील। मनुस्मृतीचं दहन करताना अनावधानानं जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याची घटना घडली होती। आव्हाडांच्या या कृत्याच्या निषेधार्थ राज्यात महायुतीनं आंदोलन केलं होतं। दरम्यान मंत्री छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली होती। त्यावरून आता राष्ट्रवादीतच 2 गट पडल्याचं दिसतंय, कारण भुजबळांनी मनुस्मृतीला विरोध करत जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली। त्यावर आता मंत्री हसन मुश्रीफांनी भुजबळांना सुनावलंय। जितेंद्र आव्हाडांचं कृत्य निंदनीय आहे, मात्र छगन भुजबळांनी मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे चुकीचं आहे। भुजबळांनी या संदर्भात खडेबोल सुनावले पाहिजे होते, असं हसन मुश्रीफ म्हटले। इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर, आणि त्याच्यावर ते सुवर्णनाथ चिटणीसचे जे आहेत नातू पण आहेत तिथे, आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं, परंतु त्यांच्या पाठीमागे भावना होती की मनुस्मृती ही जाळणे आहे। ठीक आहे, चुकलं, आणखीन काय त्यांना काय करायची शिक्षा कर, माझं काय म्हणणं नाही। पण तो अधिकार कधी येतो तुम्हाला? ज्या वेळेला तुम्ही मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल त्यावेळेला। परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यांनी या वस्तू त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते। त्यांना अशा पद्धतीनं जे केलेलं आहे हे अतिशय कृत्य चुकीचं आहे, अशा पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता होती, ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे। जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्यानंतर त्यांनी माफी मागितली, पण तरीही भाजपच्या वतीनं निषेध आंदोलन केलं गेलं। पण माफी मागितल्यानंतरही आंदोलन कशाला, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। तर पुणे हिट अँड रन या गंभीर प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपनं आंदोलन केल्याची टीका रोहित पवारांनी केली। भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तिथं अनेक नेते भाजपचे बोललेले आहेत, तेव्हा महाराष्ट्राचे नेते शांत बसलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात भाजपचे नेते तिथं बोललेले आहेत, कर्मवीर भाऊराव अण्णांच्या विरोधात तिथं बोललेले आहेत, आणि साधं एक सॉरीसुद्धा नाही, माफीसुद्धा नाही त्या लोकांनी मागितलेली।
अण्णासाहेबांनी तिथं आव्हाड साहेबांकडनं जे झालं लगेचच त्यांनी माफी मागितली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे कुठलं काही वातावरण आहे, जे काय ॲक्सिडेंट झाले तिथं गरीब तिथं मेलेली आहेत. श्रीमंताची बाजू हे सरकार घेताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. त्याच्यावर तर कसं लक्ष कुठं ते बाजूला व्हावं म्हणून कदाचित BJP त्या बाबतीत आंदोलन करते असं आमचं सगळ्यांचं मत आहे.